श्री स्वामी समर्थ. एप्रिल महिना सुरू झाला की सर्वजण वाट पाहत असतात ते म्हणजे अक्षय तृतीया या महत्त्वाच्या सणाची. अक्षय तृतीया हा सनातन धर्मविशेषमधील एक अत्यंत शुभ आणि पवित्र सणांपैकी एक आहे. असं मानलं जातं की या दिवशी केलेल्या प्रत्येक शुभकर्माचं फळ हे कधीही न संपणारं किंबहुना शाश्वत असतं. या दिवशी तुम्ही शुभमुहूर्तावरती नवीन व्यवसाय सुरू करणं, खरेदी करणं, दानधर्म करणं, विवाह करणं, धार्मिक विधी करणं यासारख्या गोष्टी मनमोकळेपणाने करू शकता. हा दिवस म्हणजे अबुझ मुहूर्त म्हणूनही मानला जातो. याचा अर्थ असा की या दिवसामध्ये कोणत्याही वेळेला तुम्ही शुभमुहूर्ताची वाट पाहत न बसता दिवसामध्ये कधीही कोणतंही शुभकार्य करू शकता. त्यासाठी विशेष असा शुभमुहूर्त या दिवशी काढायची गरज नसते. म्हणूनच आपण त्याला अबुझ मुहूर्त असं देखील म्हणतो. अक्षय तृतीया कधी आहे, मुहूर्त, योग या सगळ्या गोष्टींची माहिती आपण व्हिडिओमध्ये आता घेणारही आहोत आणि या अगोदर एक व्हिडिओ आपण तशा पद्धतीनं टाकलेला देखील आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही तो पाहू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ देखील शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेला करण्याचे काही खास असे महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. त्यामुळं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि सबस्क्राईब हाईप केलं नसेल तर ते देखील करून घ्या. लाईकचं बटन प्रेस केल्यानंतर हाईप म्हणून जो ऑप्शन येईल तो एकदा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीयेची तारीख जसं की आपल्या सर्वांना समजलीच आहे की 19 एप्रिलला रविवारी अक्षय तृतीया आहे. या दिवशी तुम्ही पूजा आणि धार्मिक कार्यासाठी विशेष शुभ मुहूर्त ठरवला आहे. पहाटे 5 ते दुपारी 12:20 हा काळ पंचांगानुसार अत्यंत शुभ मानला जाणार आहे. या काळामध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्यानं विशेष लाभ मिळेल. असं मानलं जातं की या दिवशी योग्य रीतीनं पूजा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी, धन, सकारात्मक ऊर्जा येईल. या दिवशी तुम्ही सोनं आणि चांदी यांची देखील खरेदी करू शकता. अक्षय तृतीयेचं महत्त्व वाढलं आहे कारण या दिवशी अनेक शुभयोग तयार होत असतात. या दिवशी रोहिणी नक्षत्राची यती होणार आहे, जे स्वतःच एक अत्यंत शुभ असं नक्षत्र आहे. आता यानंतर आपण वळूया व्हिडिओच्या मूळ अशा कारणाकडे, ज्यामध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. मैत्रिणींनो, हे उपाय करत असताना प्रत्येक गोष्ट अतिशय व्यवस्थित करा, कारण की ह्यामधून तुम्हाला भरघोस अशी फलप्राप्ती देखील होणार आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. गव्हाचं पीठ हे आपल्या अन्नाचा मुख्य आधार आहे. अक्षय तृतीयेपूर्वी तुमच्या गव्हाच्या पिठाच्या डब्यामध्ये 10 रुपयांचं एक स्वच्छ असं नाणं ठेवा. नाणं हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. पिठामध्ये नाणं ठेवल्यानं अन्नामध्ये बरकत येते आणि आर्थिक ओघ वाढायला सुरुवात होते. त्यामुळं हा अतिशय साधा आणि घरगुती सोपा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. दुसरा उपाय आहे तो म्हणजे मिठामध्ये लवंगा टाकण्याचा. मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रभावी मानलं जातं. जेव्हा केव्हा आपण दृष्ट काढत असतो तेव्हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा उपाय म्हणजे आपण मीठच घेत असतो, जी नकारात्मक आणि वाईट गोष्टींना दूर ठेवत असते. अशा या मिठाच्या बरणीमध्ये तुम्हाला 5 लवंगा टाकून ठेवायच्या आहेत. लवंगा आणि मिठाचं हे मिश्रण घरामधील दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी मदत करत असतं. त्यामुळे तुम्ही कर्जामधून मुक्त व्हाल आणि तुमचे यशाचे मार्ग खुले होतील. यानंतरचा पुढील उपाय म्हणजे साखर. साखर ही गोडव्याचं प्रतीक आहे, तर दालचिनी ही समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक आहे. साखरेच्या डब्यामध्ये दालचिनीचे 2-3 दाणे तुकडे ठेवा. यामुळं कुटुंबामधील सदस्यांमध्ये प्रेम वाढते आणि उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण होतो. यानंतरचा पुढचा उपाय आहे ते म्हणजे तांदळामध्ये हळकुंड ठेवण्याचा. तांदूळ म्हणजेच अक्षता हे मांगल्याचं प्रतीक आहे. प्रत्येक विवाह किंवा शुभ कार्यासाठी, औक्षणासाठी आपण आवर्जून तांदळाचा वापर करत असतो, कारण की ते आपल्याला दीर्घायुष्य देखील देत असतं. तर हळद ही विष्णू आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळं तांदळाच्या डब्यामध्ये एक अख्खं हळकुंड ठेवा. या उपायानं घरामधील धान्य अक्षय राहते आणि शुभकार्यांमध्ये येणारे सर्व अडथळे हे आपसुकच दूर व्हायला सुरुवात होते. मैत्रिणींनो, मी तुम्हाला जे काही उपाय सांगत आहे ते अतिशय घरगुती आणि साधे आणि सोपे उपाय आहेत, जे तुम्हाला अतिशय खर्च न करता घरगुती पद्धतीनं करता येणार आहेत आणि त्यामधून तुम्हाला वाईट अशी कोणतीच गोष्ट घडणार नाही. जे घडेल ते चांगलंच होईल ह्याची खात्री बाळगा. 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी स्नान उरकून लक्ष्मी मातेची आणि कुबेर यंत्राची पूजा करा.
तुम्ही वरीलप्रमाणे हे उपाय केल्यानंतर मनोभावे प्रार्थना करा की हे लक्ष्मी माते, आमच्या घरामधील धन आणि धान्य हे अक्षय ठेव. तुझा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू दे. अक्षय तृतीयेला पूजा झाली की दुसऱ्या दिवशी या 4ही वस्तू वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे साधे आणि सोपे उपाय अवश्य करून पहा. या दिवशी तुम्ही सोने खरेदी करणं हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्यानं तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा कायमचा वास राहतो आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. यासोबतच या दिवशी तुम्ही पाणी भरलेले मातीचे माठ तुमच्या घरी आणू शकता. पंखे, छत्री, जव, सातू किंवा अन्नाचं दान देखील या दिवशी केलं जातं. उन्हाळा असल्याने तुम्ही गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू देखील दान करण्याला खूप महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा किंवा अन्नाचं दान देखील या दिवशी केलं जातं. नवीन व्यवसाय सुरू करणं, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणत्याही पंचांग किंवा वेळ पाहण्याची कधीही गरज नसते. हा कारण पूर्ण दिवसच शुभ असतो. त्यामुळं यंदाच्या अक्षय तृतीयेला तुम्ही दिलेल्या उपायांपैकी कोणताही उपाय जो तुमच्या गरजेनुसार किंवा ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे तो एकदा नक्की करा. आणि दिलेल्या गोष्टी तुम्ही दानधर्म आणि खरेदी देखील अवश्य करू शकता. आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला हवी तशी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय अजिबातही जाऊ नका. व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखीन कोणती माहिती हवी असेल तरी देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. येणाऱ्या अक्षय तृतीयेला तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.